आज फायनली मी मागे लागून आली. कसा ऍडव्हेंचर असा रोड आहे आणि आपली स्कॉर्पिओ. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज चालू आहे एका नवीन ॲडव्हेंचर ट्रिपला. थोड्या वेळात कळेलच तुम्हाला आपण कुठे चाललो आहोत. तर आता आपण थांबलो नाशिक हायवेजवळ. सहयोग येतोय, सहयोगची वाट बघायला. आणि आज सहयोगाने आमच्या अजून एक मेंबर वाढलेला आहे, कोमल. फायनली आपला बुलेट राजा आलेले. हा बघा क्रॉसिंग करताना. सहयोग भाऊ आलेले आहेत आपले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कल्याण मालशेज रोडचा काम चालू असल्या कारणाने रस्त्याची जरा अवस्था बिकट आहे. तर बघा तुम्ही हा कसा रस्ता आहे. जर तुम्हाला दुसरा वे असेल तर तुम्ही त्या रस्त्याने या. पण जास्त मोठा पॅच नाही आहे, थोडासाच पॅच खराब आहे. देन रस्ता पुढे नंतर चांगला आहे. हे अलेक्सा प्ले दोस्ती सॉंग्स. Playing Dosti from JioSaavn. सरळगावच्या पुढेच 5-6 किलोमीटर अंतरावर हॉटेल प्रांजली आहे. इथे आम्ही मॉर्निंग स्नॅक्ससाठी थांबलो. मस्त आम्ही मसाला डोसा ऑर्डर केला होता आणि त्याची टेस्ट खूपच चांगली होती. त्यानंतर आम्ही टीसुद्धा पिलो. स्नॅक्स झाल्यानंतर थोडाही उशीर न करता आम्ही लगेचच आमच्या रूटला निघालो. क्लायमेट खूप छान होता, त्यामुळे कोमल सनरूफमधून बाहेर आली आणि क्लायमेटचा आनंद घेत होती. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कालू वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. कालू वॉटरफॉल हा पुण्यापासून 140 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटर आहे. तर आम्ही मुंबईच्या रूटने चाललो आहोत. तुम्हाला जर यायचं असेल तर लोकल ट्रेनने तर तुम्हाला कल्याण हे स्टेशन सर्वाधिक जवळ असेल आणि मग तिथून तुम्ही बसचा वापर करून जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही कल्याण बस स्थानकावरून लाल परीने मालशेज घाटापर्यंत पोहोचू शकता. आणि हा बघा मालशेज घाटाचं सौंदर्य बघत तुम्ही बसचा आनंद प्रवास करू शकता. एकदम जबरदस्त असा वातावरण असतो पावसाळ्यात मालशेज घाटाचा, हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही डोळ्याने अनुभवू पण शकता. आम्हीसुद्धा कालू वॉटरफॉलला पहिल्यांदा चाललो होतो, त्यामुळे आम्ही मॅप लावला. सावर्णे हे गाव आहे आणि या गावापासून कालू वॉटरफॉलची ट्रेकिंग स्टार्ट होते. 1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण फायनली आपल्याला कालू वॉटरफॉलचा वे त्या इथे पोचलो आहोत आपण. तर मागच्या बॅक साईडनी कल्याणवरून रोड येतो आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा मालशेज घाटात जातो आणि आपल्याला कालू वॉटरफॉल जाण्यासाठी अशी मालशेज घाटाच्या अगोदर असा बोर्ड आहे आणि सावर्णे म्हणून गाव आहे. या सावर्णे गावापासून आतमध्ये आपल्याला इथून जायचं आहे. एक सोलो ट्रॅकर आलेला आहे. कसा हायवे पासून इथपर्यंत तो चालत चाललेला आहे. बघा कसा ऍडव्हेंचर असा रोड आहे आणि आपली स्कॉर्पिओ.
अशा प्रकारे आपल्याला कालू वॉटरफॉल दिसायला स्टार्ट झालेले आणि बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही जर बसने वगैरे येणार असाल तर जिथून आपण टर्न मारला सावर्णे गावाजवळ तिथून तुम्हाला चालत ट्रेक करत यावे लागेल, कारण की आतमध्ये तुम्ही फक्त तुमच्या प्रायव्हेट व्हेकल्स घेऊन जाऊ शकता, कारण की तिथून येण्या जाण्याची सोय नाही आहे. पुढे आल्यावर रस्त्यालाच असे ठिकठिकाणी हॉटेल्स आहेत आणि त्या हॉटेलवाल्यांनी इथे पार्किंगची व्यवस्था केली आहे. जर तुम्हाला सेफ पार्किंग करायची असेल तर तुम्ही पे करून सेफ पार्किंग करू शकता. फायनली आम्ही सावर्णे गावाच्या पुढे थोडा येऊन जिथून आपली ट्रेक स्टार्ट होते तिथे पोचलो आहोत. या बाजूने आम्ही सावर्णे गावाकडे आलो. इकडेच तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपले 2 ट्रॅकर्स आणि इथे या बाजूला तिथबी पर्यटन केंद्र आणि रिसॉर्ट आहे इकडे. तर इकडे जाऊन तुम्ही कॉटेज वगैरे तुम्हाला भेटतील, तुम्ही राहण्याच्या स्टेसाठी वगैरे होईल. आणि त्याच्याच या बाजूने आपण ट्रेकिंगला आता स्टार्ट करूयात. हे बघा इथे पेड पार्किंग नाही आहे, पण आपल्या लोकांनी असेच आजूबाजूला रस्ते लावून पार्किंग केलेले आणि पुढे आम्ही सुद्धा पार्क केलेले. आता ट्रॅक स्टार्ट झाली आणि बघूयात आपण आपल्याला आता किती वेळ लागतो ट्रेकिंग करायला. रस्ते बघा तुम्ही. तुम्हाला चहा कॉफी वगैरे प्यायची असेल तर रेडीमेड नॅचरल चहा आहे. तसं पण कोमलनी सकाळी चहा पाजलेला नाही आम्हाला, आम्ही हॉटेलमध्ये पिलो. सुयोग भाऊ आपली गॉड्स व्हॅली बघायला मीन्स कालू वॉटरफॉल बघायला खूप एक्सायटेड आहे. त्याचा गॉगल काय उतरत नाही आपण आणि माझा गॉगल नेहमी गाडीतच राहतो. आम्ही गॉड्स व्हॅली बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि ट्रॅकर्स लोकांचा आवाज आणि रिव्हर क्रॉसिंगचा आवाज आम्हाला येत आहे. थोड्याच वेळात आम्ही रिव्हर क्रॉसिंग घेऊन जाणार. खूप दिवसांपासून दोघेच मित्र ट्रेक करत होते. मी सांगितलं तर मला नेत नव्हते आणि आज फायनली मी मागे लागून आली आहे. ठिकाणी अशा गाड्या लावल्यात लोकांनी. पुढे आल्यानंतर असे बाईकर्स बाईक लावतायत आणि मग इथून ट्रॅक स्टार्ट करतात. जेवढा ट्रॅक ते कमी करण्याचा प्रयत्न, गाडी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तेवढे पुढे जाते गाडी. हे बघा बाईक आणण्याचा हा एक फायदा आहे. तुम्ही जवळ जाऊन कुठेही पार्क करू शकता, कुठे आजूबाजूला लावू शकता, पण तुम्हाला तुमच्या गाडीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. ठिकठिकाणी असे बाईक पार्क केलेले आहेत आणि असे हॉटेल्स वगैरे आहेत. तुम्ही भुट्टा, मॅगी, पाणी बॉटल वगैरे सर्व काही घेऊ शकता. आणि ही फर्स्ट रिव्हर क्रॉसिंग आम्हाला लागली आहे. चल ना इथून, चल कोमल चल. हे बघा आमचा पोरगा कुठून कुठून रस्ता काढतो बघा. गाव का चोरा. तुम्हाला जर ट्रेकबद्दल काही माहिती नसेल, रस्ते वगैरे कुठून जायचं काय, तर तुम्ही या सावर्णे गावापासून तुम्ही गाईडसुद्धा हायर करू शकता किंवा ते तुम्हाला रिसॉर्ट दाखवले मी इथून सुद्धा तुम्ही त्यांचा गाईड घेऊ शकता आणि गाईड घेऊन कालू ट्रेक करू शकता. ते तुम्हाला प्रॉपर गाईड करणार. काय कोमल बेटा? माहित नसेल तर गाईड घ्यायला हरकत नाही. हा ना, त्या कोमलला सर्व काही माहिती आहे. मी गावाकडची. आम्ही गाववाले. कोमल मग आता तुला पोहता येईल ना? बस मला पोहता नाही. आता पुढे गेल्यानंतर एक थोडी मोठी रिव्हर क्रॉसिंग आहे. तिथे जर पाणी जास्त असेल तर तेथील गावकऱ्यांनी रॅपलिंग अशी पद्धत केली आहे. जर पाणी जास्त असेल तर आपल्यासोबत कोमलसुद्धा आहे, तिला स्विमिंग येत नाही, तर आपण जास्त पाण्याचा फ्लो असेल तर आपण रॅपलिंगच्या सहाय्याने नदीच्या त्या बाजूला नदी क्रॉस करू. कोमल माझ्या फिटनेसबद्दल बोलत आहे, पण माझ्या फिटनेसला तोड नाही आहे. पोट आला म्हणून असं नको समजू. पोट नाही सेट नाही. हे बघा कालू वॉटरफॉल दिसायला आम्हाला स्टार्ट झालेले. किती वरनं असं पाणी पडत आणि एकदम झकास, कूल, जबरदस्त, फंटास.
थोडंच पुढे आल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा हॉटेल्स मॅगी वगैरे बघायला मिळते आणि आपल्याला कालू वॉटरफॉलचं नजारा दिसायला स्टार्ट झाले. वाव. या बाजूने आम्ही आलो होतो. इथे हॉटेल्स आहेत आणि हॉटेलच्या बाजूलाच थोडी दरी आहे आणि बाजूच्याच असा इथून ट्रॅक होतोय सुरू. तर आपण चला आता इथून ट्रॅक स्टार्ट करूयात. आज पाण्याचा फ्लो कमी आहे आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही रिव्हरला पाणी सुद्धा कमी आहे. कमी म्हणजे खूप जास्त कमी बोलता नाही येणार, मीडियम साईज पाणी आहे. तरी आपण पुढे जाऊन बघू. आपल्याला रॅपलिंग करायला लागते की आपण नॉर्मली ट्रॅक करून पाण्यातून रिव्हर क्रॉसिंग करून पुढे जाऊ शकतो. हे बघा, या ठिकाणाहून ती रॅपलिंग होते पण पाण्याचा प्रवाह कमी आहे त्यामुळे रॅपलिंग बंद आहे. कदाचित ते सॅटर्डे संडे चालू असेल, पाणी जास्त असेल तेव्हा. तर आम्ही जिथे पाण्याचा फ्लो कमी आहे तिथून जाण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. आमचे सुयोग भाऊ पुढे आहेत आणि कोमल जिला पोहता येत नाही. भिजला तरी चालेल, फक्त सेफ्टी बघा. खूप जास्त पाऊस असतो तेव्हा नदीला खूप पाणी असतं तिथे, तेव्हा रॅपलिंगची व्यवस्था तेथील गावकऱ्यांनी केलेली आहे. पण आता कमी पाऊस होता त्यामुळे आम्ही नॉर्मलीच्या थोडं पाणी होतं त्यामुळे क्रॉस करत करत आम्ही पुढे जात होतो. अशा प्रकारे दोनच रिव्हर क्रॉसिंग होत्या आणि त्या पार करत आम्ही आता कालू वॉटरफॉलकडे रवाना होत होतो. फायनली जसं आम्ही कालू वॉटरफॉलजवळ आलो, थोडा इन्क्लाइन असा ट्रॅक स्टार्ट झालेला आहे. बघू शकतो की मी इन्क्लाइन आहे आणि दगडांचा एकदम रॉक से घिरा हुआ है कालू वॉटरफॉल. अभी हम दगड़ पे पैर रखते रखते जैसे तैसे यहाँ से पार करते जा रहे हैं. देख सकते हैं आप किस तरह से हमारा राहुल भाई और कोमल वही पार कर रहे हैं. बहुत मजा आ रहा है देख के. कब मेरे दिन आएंगे, कब मैं ऐसे जाऊंगा. अब देख लो, दिन आएंगे 1-2 साल में. थोड़ी देर में हम अब भी कालू वॉटरफॉल के दर्शन करेंगे. कालू वॉटरफॉल, द व्हॅली ऑफ गॉड्स. कालू वॉटरफॉलच्या याच पाण्याने कालू रिव्हरचा उगम होतो आणि इथून कालू रिव्हर स्टार्ट होते. थरारक अशी ट्रॅक कालू वॉटरफॉल.
जायचं इथूनच आहे. हे बघू शकता आम्ही फायनली कालू वॉटरच्या इथे पोहोचलो आहोत आणि मागचा व्ह्यू बघा. आणि आम्ही खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढलेले आहेत. आणि इकडे हास्य बघा, बाबा वा रील्स टाकणार आहे तर खुशी. आणि एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे इथे. पाणी सुद्धा खूप कमी आणि तुम्ही खूप इथे येऊन एन्जॉय करू शकता. फक्त जास्त पाणी असेल तेव्हा येण्याचा टाळा. कोमल आमचा मिनी वॉटरफॉलचा आनंद घेताना. पाऊस चालू झालं त्याच्यामुळे आम्ही लगेचच परतीच्या मार्गाला निघालो. आणि तुम्ही तिथं जास्त वेळ थांबायचा प्रयत्न नका करू, कारण की पाऊस चालू झालं की अचानक पाणी वाढतं आणि त्यामुळे काही दुर्घटना होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे व्ह्यूचा आनंद घ्या आणि लवकरच परतीच्या मार्गाला निघा. हे बघा, थोडंच पाऊस झाल्यानंतर नदीला किती पाणी आलं आणि हे ट्रॅकर्स लोक कशी कसरत करत आहे. तुम्ही कमी पाऊस असेल तेव्हाच या आणि लवकर मॉर्निंग यायचा प्रयत्न करा. तुम्हाला रससुद्धा कमी भेटेल, नाहीतर अशी कसरत करावी लागेल. आणि जर हा मुलगा घेतो असा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही लवकरच या. वॉटरफॉल एक्सप्लोर केल्यानंतर आता आम्ही निघालो मालशेज घाटात. आणि मालशेज घाटात आल्यानंतर कोमल भुट्टा भाजायचा ट्राय करत होती आणि भाजले त्यापेक्षा जास्त खाण्याच्यावर लक्ष होतं तिचं. आम्ही आता मालशेज घाटात आलो होतो, पण खूप फॉग असल्यामुळे आम्हाला काही दिसलं नाही. थोडंफार शूट वगैरे केलं आणि आता आम्ही खाली उतरतो जेवण करायला प्रांजलीमध्ये, कारण की तिथली टेस्ट आम्हाला खूप आवडते. आम्ही दरवेळेस या रूटला आलो की आम्ही हॉटेल प्रांजलीमध्ये जातो जेवण करायला. टेस्ट आवडते का तिथली तुम्हाला? एकदम मस्त आहे, झणझणीत आणि गरम असं भेटतं पटापट लवकर. ओके. फायनली आम्ही हॉटेल प्रांजलमध्ये आलो. गरमागरम असं मस्त जेवण केलं आणि मग आम्ही निघालो परतीच्या मार्गावर. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग हवे असतील तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.